श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींचे चमत्कार हे भाग्यवंत भक्तांच्या आयुष्यात होत तर असतातच, परंतु श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना निस्वार्थ भावनेने निशंक मनाने केलेली सेवा ही स्वामींपर्यंत लवकर पोहोचत असते. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये नसताना केलेली सेवा याचे फळ हे स्वामी नक्कीच देत असतात. आणि जेव्हा स्वामी एखाद्या गोष्टीचे फळ देतात ना, तेव्हा ते भरभरून देत असतात. कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता नसते. फक्त आपलं काम आहे सेवा करायचं. जे काही द्यायचं ते स्वामी हे नक्कीच देत असतात. मात्र मी तुम्हाला एवढं सांगेन की स्वामी हे आपण केलेल्या सेवेचे फळ हे खूप जास्त देतात आणि एवढे देतात की आपण विचारसुद्धा करू शकत नाही की स्वामींनी एवढे कसे दिले. आणि जेव्हा स्वामींचे अनुभव येतात ना, तेव्हा ते अनुभव आणि तो क्षण हा अनमोल असतो. त्यामुळे असे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि असे अनमोल अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात, ते देखील भक्तांच्या स्वभाषेमध्ये. ज्यांनी स्वतःच्या स्वामींची सेवा करून चमत्कार स्वतः अनुभवलेला आहे त्या भक्तांच्या तोंडून स्वामींचे अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहे. तर त्या दादांचं नाव हे सुनील शिवाजी पायगुडे आहे. चला तर मग त्या दादांचा अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला ना. स्वामी समर्थाची भक्ती होतो ना. हा मी भक्ती होतो त्यातली. हा हा आम्ही स्वामी समर्थांची भक्ती होतो. आम्हाला दोनदा वाचवली त्यांनी. होय. अरे वा. तुम्हाला दादा अनुभव सांगायचा आहे का? हा. बरं बरं. नाव सांगायचं आहे का तुम्हाला? त्याच्या गाडी खाली गावलो होतो ना. आ? गाडी खाली गावलो होतो मी. हो ना, पण तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे का दादा? सुनील शिवाजी पायगुडे. सुनील शिवाजी पायगुडे. पायगुडे. आणि जिल्हा काय? कडक मसनाचे दराने. कोणता जिल्हा? कडक मसना दराने. हा हा. बरोबर. बोला ना, तुम्ही कसे आला स्वामी सेवेत? आम्ही तिथे हे करायला लागलो होतो. मला वाचवलं नाही. 2-3 मारे मला वाचवलं. तुम्हाला कोणी सांगितलं स्वामींविषयी की स्वामींची सेवा करा म्हणून? किती वर्ष झालं स्वामी सेवा करता? वर्ष झालं मी करतो. हा? वर्ष झालं करतो. वर्ष एकदा हा. मला 1 वर्ष एकदा मी झालं. तुम्हाला नव्हते फोन केला होता त्या मागं. हा हा त्या मागं मला बी दर्शन दाखवलं होतं. हा हा हा. आता काय मला दोनदा वाचवलं. काय झालं होतं? गाडी खाली गावलं. अरे बापरे. जबरदस्त वाचलो मी ना. गाडी खाली? बैल गाडी खाली. बैलगाडी खाली होय. हा हा हा. काय झालं होतं बैलगाडी खाली? गाडी थकली आणि माझ्या गुरावर येऊन बसली असती गाडी. काय? मी डायरेक्ट स्वामी समर्थाचं नाव घेत होते हा हा. त्यामुळे वाचलो अरे वा. ना. हरिपाठ चालू होता खिशात कधी. हा हा मोबाईलचा हरिपाठ चालू होता ना खिशात. हा. म्हणजे मोबाईल लावलेला होता ना तुम्ही? हा, हरिपाठ चालू होता खिशात. हा हा हा. त्याच्यामुळे तुम्हाला काही झालं नाही गाडीतून पडल्यानंतर सुद्धा? हा. पडल्यानंतर ना मी गाडी खाली डायरेक्ट गावलो.
आणि मी तुम्ही गाडी अपंग आहे ना. हा हा गाडी खाली गेलातच काय तुम्ही? गेलो आम्ही तिथं काय झालं, त्याला गाडी लावली होती ना, मी वाकडं हिंडतो ना. हा वाकडं हिंडतो ना, त्यामुळे मी वाकडावर हिंडतोय ना, त्यामुळे मला तड्याला गाडी लागली होती. हा हा तड्याला गाडी लागल्यानंतर ती गाडी ठकली वर खाली बैल खाली आली का. आणि मग बापरे माझ्या मुलावर गाडी आली. बापरे जबरदस्त वाचलो मी ना. हो ना हो ना तुमच्या तोंडात स्वामींचं नामस्मरण चालू होतं, हरिपाठ चालू होता, हा. त्याच्यामुळे काय झालं नाही. खूप छान आहे दादा. अजून जबरदस्त वाचलो जबरदस्त. सेवा काय काय करता तुम्ही? काय स्वामींची सेवा का नामस्मरण हे काय करता असं? दररोज चालू आहे माझी नमस्कार मी जपा. हा हा स्वामी जप करता का? हा दररोज नियमाने हा हा मोबाईल लावून. हा हा मोबाईल लावून दररोज स्वामी जपण्याचं नाव घेतो ना. हा हा फोटो पण आणलाय म्हणून स्वामी समर्थांचा ना. हा हा मला ते सपना द्यायला लागलं तिथे. हम्म. नाही छान आहे ना उलट काम करत करत सपनात लय तेवढं भारी आले ना. हा लय भारी स्वप्न झाले ते ना. स्वप्नात येऊन दर्शन पण दिलं तुम्हाला? हा. अरे वा काय बोलले का फक्त दर्शन वगैरे देत होते? दर्शन दिले, काय बोलले नाही काय नाही. हा हा अरे वा अक्कलकोटला गेला मला होता का तुम्ही? नाही कधी नाही गेलो अजून, गेलो नाही. आता येतं घरी हा बसून येते अजून. हा हा आता घेऊन जायला लागलो देवळात मी. तशी हा करायला लागलो, भक्ती करायला लागलो बसून. देवळात मी जायला लागलो ना. हा हा अरे वा जबरदस्त वाचून केली. हा हा खडकवासला जरा माहिती आहे, खडकवासला जरा. हा खडकवासला जरा पुणे हा पुणे हा खडकवासला जरा. खडकवासला धरम होय. हा हा चालेल एवढे अनुभव आहेत का दादा? हा. चालेल जबरदस्त वाचलो. हा जबरदस्त वाचलो त्या दिवशी. हो ना हो ना. लहान चालेल माझा घ्यायलाच लागला ते मी केलता ना, त्याची बी अनुभव घ्यायला मागायला नाही का. स्वरात त्या दिवशी आम्ही फोन केलता बघ एकदा तुम्हाला. हा 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 केला असेल किती दिवस झाले केले? तेव्हा चोर सुटले होते बघ आमच्या आम्हाला आम्हाला दिसताना दाखवलं जेवण इथे. हा हा तेव्हा ते तुमचा मी अनुभव सांगितलं, माझा अनुभव घेतलाच नाही तुम्ही ना. घेतला नाही? घेतला ना तुम्ही, मी फोन केलता तरी. घेतला होता का? लिहून घेतलाय का बायाने तिथून. हा हा तुम्ही घेतला नाही ना. ते अनुभव सांगितलंच नाही ना परत मग मला तुम्ही. हा हा तुम्ही अनुभव शेअर केला होता का माझ्याजवळ? हा. मग आला असेल की तुमचा अनुभव तसा जात नाही कोणाला. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना ते नसेल त्याच्यामुळे तो तुम्हाला ऐकायला भेटला नसेल. चॅनलला सबस्क्राईब केलं ना की मग प्रत्येकाचा अनुभव तो म्हणजे ज्याने सबस्क्राईब केले त्याच्या जवळ जात असतो ताई दादा. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल त्याच्यामुळे तुम्हाला तो अनुभव ऐकायला भेटला नसेल. पण तो चॅनल वरती असेल दादा. कारण मी प्रत्येकाचा अनुभव शेअर करत असते. आहे पुढे तर लिहिलेलं आहे तुमच्या इथे. तीन लिहून ठेवलाय ना. अहो 2-3 मिनिटाचा जरी अनुभव असला ना तरी पण मी शेअर करते. कोणाचंच ठेवत नाही. हा चालेल मग बघा. आता कधी येणार हा? अनुभव हाय कधी दिसणार आपल्याला? हा 2-3 दिवसात दिसेल की. 2-3 दिवसांनी येईल तुमचा. तिसऱ्या दिवशी येईल बघा अनुभव. चालेल शेअर करते मी दादा अनुभव. हा चालेल. चला श्री स्वामी समर्थ. कधी फोन करणार?